श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न। 5 सेकंड हसल्याने जर तुमचा फोटो सुंदर येत असेल तर नेहमी हसल्यामुळे तुमचे आयुष्य किती सुंदर होईल याचा विचार करा। श्री संत सद्गुरू बाळू मामा देव आज तुमच्या समोर आले आहेत आणि तुमच्याशी संवाद साधत आहेत आणि ह्या संवादानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे। म्हणून आजचा बाळू मामांचा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका। हा संदेश पूर्ण तो नाही तर तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ तर हा संदेश जरूर ऐका। देव म्हणतोय, बाळा मला माहित आहे तुझ्या जीवनात भरपूर दुःख भरपूर संकटे येत आहेत। तू त्या संकटांना सामोरे देखील जात आहेस। आता मी तुझ्या समोर आलेलो आहे। मी तुझ्या जीवनाबद्दल काहीतरी मौल्यवान गोष्ट सांगण्यासाठी खास मी तुझ्या समोर आलो आहे। भाग्यवंत लोकांनाच हा संदेश प्राप्त होईल। जर तुम्हाला देखील हा संदेश प्राप्त झाला असेल तर तुम्ही भाग्यवंत आहात। श्री संत सद्गुरू बाळू मामा देव म्हणतोय, आज तुला हा संदेश पूर्ण ऐकून मगच पुढे जायचे आहे। त्यामुळे आजचा हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका। संपूर्ण संदेश ऐका। देव स्वतः आज तुमच्या समोर तुमच्याशी संवाद साधत आहेत आणि ह्या संवादानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे। त्यामुळे आजचा हा संदेश पूर्ण ऐका। देव म्हणतात, जर कधी कोणी तुमचं मन पूर्णपणे तोडलं असेल तर त्यावेळी निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा तर नियम आहे। ज्या झाडावर गोड फळ असतात लोक त्या झाडावर दगड मारत असतात। म्हणून जास्त चिंता करू नका। मला सर्व ठाऊक आहे की तुम्ही कशा प्रकारे आहात। लक्षात ठेवा, कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो ती संपल्यावर शेवटी निव्वळ राखच उरलेली असते। त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही। त्याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मस्त जगा, कारण जीव खूप सुंदर आहे। त्याला अधिक सुंदर बनवा। तो वासाचा जीव एक दिवस संपला तर एक दिवस त्याची राख बनणार आहे। लक्षात ठेवा, मी तुम्हाला जीवन जगण्यासाठी जी वेळ दिली आहे त्या वेळेचा पूर्णपणे उपयोग करा आणि आनंदी आयुष्य जगा। एकदा जर तुमच्या आयुष्याची पूर्ण वेळ संपून जाईल तेव्हा तुमच्याकडे जगण्यासाठी काही उरणार नाही। विश्वास ठेवा, तुम्ही एकटे अजिबात नाही। मी तुमचा मामा तुमच्या कायम सोबत आहे। विश्वास ठेवा, तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही। जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढीच जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची गरज असते। लक्षात ठेवा, तुम्हाला जर जीवनात स्पर्धक नसतील तर तुम्हाला स्पर्धा करता येणार नाही आणि विरोधक नसतील तर तुम्हाला जिद्दीने पुढे जाता येणार नाही। त्यामुळे मी तुमच्या जीवनामध्ये दोन्ही देखील निर्माण केले आहेत। लक्षात ठेवा, स्पर्धक तुम्हाला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवित असतात। विश्वास ठेवा, मी तुम्हाला जीवनात त्यामुळेच ते दोन्ही पाठवलो आहे। आणि विरोधक कायम तुम्हाला सतर्क आणि सावधान बनवित असतात आणि हे दोघे मिळून तुम्हाला प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करत असतात। या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट भरपूर करावे लागेल। समाज फुकटात यांना तुम्हाला देऊन टाकतो। त्यांच्यावर अजिबात चिडू नका। त्यांचे कायम स्वागत करा, कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधुरे आहे। लक्षात ठेवा, जीवनात जर तुम्हाला पूर्णपणे विरोधक असतील आणि स्पर्धक असतील तर तुम्ही त्यांचे आभार माना, कारण त्यांच्याचमुळे तुम्ही जीवनाचा यशस्वी टप्पा पार करणार आहात। त्यांच्याचमुळे तुम्ही जीवनात यशस्वी होणार आहात। देव म्हणतो, लक्षात ठेव, चालता चालताना तुला ठेच एकदा ना एकदा तरी लागणार असते। म्हणून चालता चालता कधीतरी ठेच लागणारच। म्हणून जगायचे म्हणले तर दुःख हे असणारच। ठेच लागणार म्हणून चालणे सोडायचे नसते। लक्षात ठेव, दुःख आहे म्हणून जगणे का सोडायचे? दुःखाती आनंदाला कुठेतरी तुला शोधायचे असते। आतून रुडतानाही दुसऱ्याला हसवायचे असते।
तू जगणे भरपूर महत्त्वाचे आहेस. देव म्हणतो, बाळा चिंता करणं थांबव. आज मी तुझ्या समोर आलो आहे. मी तुला काहीतरी म्हणत आहे. त्यामुळे आज हा शक्तिशाली संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. लक्षात ठेव, तुला यशापर्यंत गाठायचे असेल तर तुला स्वतः गाठावे लागेल. तुला चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला जावे लागेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, मामा म्हणतात, जर तुम्हाला यशापर्यंत जायचे असेल तर तुम्हाला स्वतः यशाचा रस्ता पूर्णपणे हुडकत राहायचा आहे. सापडत नसेल तर तो रस्ता मी तुम्हाला हुडकून देईल. विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही एकटा नाहीत. मी तुमचा मामा कायम तुमच्या पाठीशी आहे, कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कधीही रस्ता भटकू देणार नाही. जर तुम्ही रस्ता भटकला तर मी तुम्हाला चांगला योग्य रस्ता मिळवून देईल. फक्त माझे नामस्मरण करत चला. जिथे माझे नाम असेल मी तिथे पूर्णपणे असेलच. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. आयुष्यात तुम्ही कोणाची तरी सोबत असावी लागते. कधी तुम्हाला मैत्री हवी असते तर कधी प्रेम हवे असते. लक्षात ठेवा, जीवनामध्ये प्रेमाची साथ कधीही तुटते, पण मैत्री मात्र चिरकालीन असते. प्रेमाची साथ तुटल्यावर आयुष्य विस्कटते, पण मैत्री मात्र आयुष्याची घडी नव्याने घालत असते. म्हणून जीवनात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत चला. तुम्हाला जीवन एकच दिले आहे देवानी. प्रत्येक दिवसाला 24 घंटे स्वतः देवानी तुम्हाला दिले आहेत. म्हणून प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण यापुढे विचार करण्यात घालू नका. जर तुमचा मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, बाळू मामा माझा पाठी राखा. आणि आपलं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून जरूर हा संदेश शेअर करा. धन्यवाद. श्री संत सद्गुरू बाळू मामा. जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहेत ज्या गोष्टीला प्रत्येक लोक म्हणत असतात की हे तुम्हाला कधीही जमणार नाही. ह्याच गोष्टी करण्यात तुम्हाला खरं तुमचा आनंद आहे. लक्षात ठेवा, यशस्वी लोक तुम्हाला निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. अपयशी जी लोक असतात ती लोक काही ना काही मोठी चूक करत असतात आणि ती चूक म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करू नका. देव कायम तुमच्या सोबत आहे. तो तुम्हाला कधीही एकटा पडू देणार नाही. विश्वास ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी सध्या आहात त्या ठिकाणी फक्त एकदा म्हणून तर पहा, बाळू मामा माझी मदत करा. नक्की देव येतील. स्वतः बाळू मामा म्हणतात, बाळा जिथे माझे नामस्मरण तिथे मी असतो. माझ्या भक्ताच्या पाठीशी मी नेहमी असतो. नामस्मरण करत चल, मी येणार नाही असं कधीही होणार नाही. श्री संत सद्गुरू बाळू मामा. लक्षात ठेवा, आयुष्याची वाट सोपी नाही, मात्र वाट अवघड आहे म्हणून तुम्हाला चलणे थांबवायचे नाही. आयुष्यात दुःख आहेत म्हणून रडायचे नाही. संकट आहेत म्हणून पूर्ण जीवन संपवायचे नाही. लक्षात ठेवा, वेळ बदलण्यासाठी राहते. वेळ आणि पैसा एक ना एक दिवस बदलत असतो. तो बदलल्यानंतर, तो संपल्यानंतर तो पुढील येऊ शकतो. लक्षात ठेवा, आज वेळ वाईट म्हणजे उद्या चांगली वेळ निश्चित असणार आहे. विश्वास ठेवा देवांवर. तुम्ही एकटा अजिबात नाहीत. तो देव तुमच्या कायम सोबत आहे. तुम्हाला कधीही एकटा पडू देणार नाही. जीवनात अहंकार हे नरकाचे द्वार आहे. लक्षात ठेवा, अर्थ अहंकारामुळे इतर दुर्गुणांना जागा मिळू लागते. अहंकारातून उन्मत्तपणा येतो. उन्मत्तपणानं दुसऱ्यांना शुद्ध समजण्याची वृत्ती बनते. त्यातून गाफीलपणा येतो. असा गाफीलपणा अपयशाची निश्चित करतो. असं अपयश सत्कार्यातील अपयश नसतं, तर अहंकाराचं फळ असल्यानं नरक समान दृष्टीकर्तीची सुरुवात ठरते. लक्षात ठेवा,
जीवनामध्ये जेव्हा तुमचा अहंकार वाढेल तेव्हा समजा तुम्ही जीवनात पूर्णपणे नष्ट होणार आहेत. देव म्हणतो, नेहमी उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. लक्षात ठेव, तुला जर खरोखर आयुष्यात प्रगती करायची असेल ती प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड तुला करावी लागेल. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नको, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस तुला आनंद देतात आणि पूर्णपणे वाईट दिवस, वाईट वेळ तुला अनुभव देत असतो. प्रत्येक उगवणारा दिवस काहीतरी तुला देऊन जात असतो, मात्र तू काही करू शकत नाहीस, कारण तू पूर्णपणे नकारात्मक विचाराने आयुष्य जगत आहेस. तर अत्यंत वाईट दिवस तुला शिकवून देत असतात. आजचा दिवस तुझा आनंदी जावो. श्री संत सद्गुरू बाळूमामा. हा संदेश पूर्ण ऐकून तर बघ, पूर्णपणे चिंतामुक्त होशील. देव म्हणत आहेत, बाळा तू रडू नको. लक्षात ठेव, मी तुझा मामा कायम तुझ्या सोबत आहे. तुला कधीही मी दुखी करणार नाही. लक्षात ठेव, जर तू ठरवलेल्या ध्येयांवर प्रत्येक लोक हसत नसतील तर तुझे ध्येय खूप लहान आहे. मोठे ध्येय पकड, मोठे ध्येय गाठ. मी तुझ्या कायम सोबत आहे. श्वास घेतोय तोवर जगून घे, कारण झाडालाही कळत नाही कोणतं गळलेलं पान आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे. स्वार्थ मनातला काढ आणि हा संदेश ऐकून तर बघ, पूर्णपणे जीवन आनंदी होईल. तुम्हाला जीवनात लोक नाव ठेवतच राहणार, पण ठेवलेल्या नावाचा प्रत्येक ब्रँड करता आला पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्हाला देव कधीही एकटा सोडणार नाही. फक्त त्याचे नामस्मरण करत चला. जीवनात संधीचा फायदा जरूर उचला, पण कोणाच्या परिस्थितीची आणि मजबुरीचे फायदा उचलू नका. देव म्हणत आहेत, बाळा मी आता तुझे जीवन पूर्णपणे सुधारवणार आहे. तुझ्या जीवनात मी भरारी आणणार आहे, मोठी झेप घेण्यासाठी बळ देणार आहे. आज मी तुला तुझ्या समोर येऊन स्वतः तुझ्याशी संवाद साधत आहे. त्यामुळे तुला जितका वेळ मिळेल तितका वेळ हा संदेश ऐकूनच जा. तुला वेळ थोडा असेल तर हा संदेश पुन्हा रात्री किंवा केव्हाही ऐकू शकतो. देव म्हणत आहेत, बाळा आज हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. लक्षात ठेव, तुला जीवनात जेव्हा संधी मिळत असते तेव्हा तुला त्याचा फायदा उचलावा लागत असतो, कारण संधी आयुष्यात एकदाच मिळत असते, पुन्हा ती संधी अजिबात मिळत नसते. मित्रांनो, बाळूमामा तुमच्या नेहमी सोबत आहेत. मामा स्वतः म्हणतात, तुम्हाला जर का संधी मिळाली तर त्याचे सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. मी तुमचा मामा माझ्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभा असतो. जगाच्या कोपऱ्यात काय चालू आहे ती मी एका डोळ्याने सर्व पाहत असतो. मी तुम्हाला कधीही आयुष्यात दुखी करणार नाही. फक्त माझे नामस्मरण करत चला. लक्षात ठेवा, तुमची वेळ नक्की बदलणार आहे. तुमची परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला आता मनस्थिती बदलण्याची योग्य वेळ आहे. लक्षात ठेवा, मनस्थिती बदलत नाही, त्यामुळे मी तुमची परिस्थिती बदलत नाही. देव म्हणतात, आता चिंता करण्याची गरज नाही. लक्षात ठेव, संगत तुमची खराब असते, बदनाम मात्र तुझ्या आई वडिलांचे संस्कार होत असतात. आता तुला यापुढे अजून काही वेळ संदेश ऐकायचा आहे. लक्षात ठेव, जीवनात आला आहेस, मी तुला जीवन दिलो आहे. या जीवनात काहीतरी करून दाखव. मी तुझ्याकडून अपेक्षा ठेवून बसलो आहे. देव तुमच्याशी अपेक्षा ठेवून बसला आहे. त्यांना काहीतरी करून दाखवा. जीवनात प्रत्यक्ष नाव कमवा. देव म्हणतो, जर कोणीही तुला पूर्णपणे वाईट म्हणत असेल तर त्याला अजिबात लक्ष देऊ नको. त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ नको. लक्षात ठेव, तू नेहमी अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेव जी व्यक्ती तुला अंतःकरणातील 3 गोष्टी पूर्णपणे तुझ्या ओळखत असते. तुझ्या अंतःकरणातील जर ह्या 3 गोष्टी ती व्यक्ती
पूर्णपणे ओळखत असेल तर नक्की त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेव. ते म्हणजे तुझ्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी जर ती व्यक्ती ओळखत असेल तर निश्चितपणे त्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेव. दिवसभरात तुम्हाला खूप दुःख येत असेल, मात्र देव म्हणतो आता तुला दुःखी व्हायचे कारण नाही, कसलीही चिंता करण्याची गरज नाही, कारण मी तुझा मामा तुझ्या समोर आलो आहे. तुझ्या समोर येऊन मी तुला काहीतरी सांगत आहे. आज लक्ष देऊन ऐकून तर बघ. पूर्ण जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. दिवसभरात तुला एकही समस्या जर येत नसतील तर तू चुकीच्या रस्त्यावर चालत आहेस. आता समजून जा, चुकीचा रस्ता बदल, आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. देव म्हणतो मी तुला फसवणारा देव नाही. मी तुला आयुष्यात यश मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. फक्त तुला देखील प्रयत्न करायचे आहे. लक्षात ठेव, माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम आणि वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत असतात. तुला चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी पूर्णपणे स्वतःला घडवावं लागेल. तू विचार बदल, तुझी परिस्थिती बदलायला थोडा देखील वेळ लागणार नाही. देव म्हणतो बाळा, मी तुझ्यासाठी तुझ्या समोर आलो आहे. तुला आज पूर्णपणे मी तुझ्या आयुष्याचा रस्ता दाखवण्यासाठी मी तुझ्या समोर आलो आहे. त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको. किमान माझ्यासाठी वेळ देऊन हा संदेश ऐकून तर बघ. लक्षात ठेव, तुला आयुष्यात रस्ता निवडताना आई वडिलांचे मत नक्की घ्यावे लागल आणि माझे देखील मत तुला घ्यावे लागल, कारण जेवढे तुझे वय नसते तेवढं जास्त आमचा अनुभव आहे. तुमच्या देवांचा आणि आईवडिलांचा अनुभव आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीकडून अनुभव घेत चल, कारण आयुष्यात तुला ज्या गोष्टींपासून मुक्ती पाहिजे आहे, ज्या गोष्टी तुला सतवत आहेत, त्या गोष्टीपासून मी तुला नक्की पूर्णपणे सोडविणार आहे. लक्षात ठेव, तू कितीही चांगले काम केलोस, कितीही चांगले वागलोस, कितीही इमानदार राहिलोस, तरीही ही दुनिया फक्त तुझ्या एका चुकीची वाट बघत असते. म्हणून लोकांवर विश्वास ठेवू नको, कोणाकडेही लक्ष देऊ नको. तुझे जीवन आनंदाने जगून तर बघ. प्रत्येक जीवनाची वेळ चांगली आहे. मी आज तुला तुझ्या समोर येऊन काहीतरी म्हणत आहे, तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आज मला अजिबात दुर्लक्ष करू नको. लक्षात ठेवा, मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कोणी असेल तर ते आहे गैरसमज. प्रत्येक वेळी गैरसमज करू नको. लक्षात ठेव, यशस्वी माणूस आणि अयशस्वी माणूस या दोघांमध्ये कोणता फरक असते तुला माहीत आहे का? या दोघांमधील एका गोष्टीचे पूर्णपणे साम्य असते, ते म्हणजे दिवसातील 24 तास वेळेचा कोण कसा उपयोग करतो ते त्यावर अवलंबून असते. अपयशी माणूस सारखे जीवनात 24 घंटे विचार करण्यात घालवतो की मी ही करेल आणि ते करेल, आणि यशस्वी माणूस विचार करताच कृत्यामध्ये ते त्याचे विचार बदलत असतो. म्हणून तो यशस्वी होत असतो. आज तुम्ही ज्या विचारात आहात ते विचार करून पहा, कारण जीवनात पुन्हा वेळ मिळणार नाही. लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला वेळ दिली आहे आयुष्यात काहीतरी करून दाखवण्यासाठी. म्हणून तुम्ही तुमची वेळ वाया घालवू नका. लक्षात ठेवा, साधारण माणसे वेळ कसा घालवायचा याचा विचार करत असतात, आणि यशस्वी माणसे वेळ कसा वापरायचा याबद्दल विचार करत असतात. देव म्हणतो विचार बदल, तुझी परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. अपेक्षा अशी असावी ते ध्येयापर्यंत नेणारी असावी. ध्येय असं असावं जे जीवन जगणे शिकवणारं असं असावं. जगणं असं असावं जे नात्यांची कदर करणारं असावं. नाती अशी असावीत जे रोज आठवण करण्यास भाग पाडणारी असावी. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी जीवन तुम्हाला
प्रत्येक वेळी काही ना काही गोष्ट शिकवून जात असतो. येणारी सकाळ तुमच्यासाठी काही ना काही घेऊन येत असते. म्हणून प्रत्येक दिवशी विचार न करता ते विचार कृतीमध्ये बदलून तर पहा. नक्की यश मिळण्याशिवाय तुम्हाला अजिबात राहणार नाही. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगायला सांगत फिरत असतात. म्हणून कोणावरील लक्ष ठेवू नका, कारण इथे प्रत्येकाला नाव ठेवले जाते. लक्षात ठेवा, तुमचा फक्त देव आहे. बाळू मामा म्हणत आहेत, बाळा आज हा संदेश दुर्लक्ष करू नको. हा संदेश दुर्लक्ष न करता पूर्ण ऐकून तर बघ. सर्व काही मनासारखे होईल. जेव्हा कुणाच्या आयुष्यातून तुझं महत्त्व कमी होईल तेव्हा आपोआप तू पूर्णपणे त्यांना बोलू नको. बोलणं कमी कर आणि तू पूर्णपणे व्यस्त असल्याचे कारणे तू देत जा. लक्षात ठेव, जर तू प्रत्येक वेळाला लोकांना तुझा वेळ देत राहशील तर प्रत्येक जण तुला रिकामं समजेल आणि तुला पुन्हा कोणीही जास्त भाव देणार नाही. देव म्हणतो, बाळा तुला वेळ द्यायचाच असेल तर हा संदेश ऐकण्यासाठी दे. आज मी तुझ्या समोर येऊन तुला काहीतरी सांगत आहे, त्यामुळे आज तुला हा संदेश ऐकायचा आहे. देव म्हणतो, तुला कित्येकदा मी म्हटलो आहे, विचार करणं थांबव. जे विचार करत आहेस त्या विचारात कृतीमध्ये त्याचे रूपांतर कर. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे हे बाळू मामांशिवाय कोणालाही माहीत नाही. म्हणून आयुष्याचा आता जास्त विचार न करता बाळू मामा यांच्या सेवेचा विचार करा. बाळू मामांची सेवा करा. आयुष्यात वाटेत कितीही काटे असली तरी बाळू मामाच्या सेवेने त्या काट्याचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही. एकदा म्हणून तर बघा, बाळू मामांच्या नावाने चांग भलं. प्रत्येक संकट दुःख नक्की येईल. तुम्हाला स्वतःला कळत नाही तितकं तुमच्या मामांना कळतं की तुमच्या मनात काय आहे. म्हणून प्रत्येक वेळी नामस्मरण करत चला. नामस्मरण करण्याने तुमचे दुःख कमी होणार नाहीत, मात्र त्या दुःखांचे वेग दुप्पट तिप्पट कमी होणार. आणि जे दुःख तुमच्यावर काट्याप्रमाणे वार करत आहेत तेच वार फुलाच्या प्रमाणात करणार. फक्त नामस्मरण करत चला. देव तुम्हाला कोणत्याही गोष्टीत कमी पडू देणार नाही. देव म्हणतो, जेवढं तुम्ही जप कराल तेवढे बाळू मामा तुला जपतील. विश्वास ठेव बाळा, तू एकटा नाहीस. मी तुझा मामा कायम तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेव, वाईट वेळ साथ सोडलेल्या लोकांकडे यापुढे लक्ष देऊ नको. पण ज्यांनी तुझ्या वाईट वेळेत पूर्णपणे तुला साथ दिली आणि तुला समजून घेतले त्यांना कधीही विसरू नको. ज्यांनी तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल यापुढे कधीही विसरू नको. लक्षात ठेव, वाईट वेळेत मदत करणारा व्यक्ती देवा समान असतो. श्री संत सद्गुरू बाळूमामा तुम्हाला यापुढे कधीच निराश करणार नाहीत, कधी रिकामे ठेवणार नाहीत. जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करत असतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी तुमच्यासाठी आणि तुम्हाला त्यांना ते द्यायची असते, ठरवलेली असते. बाळू मामा यांच्या योजना अतिशय अनुकरणीय असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं तुमचं काम आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला मामा तेच देतील जे तुम्ही ज्यासाठी योग्य आहात. ते देणार नाहीत जे तुम्हाला हवे आहे. मात्र तुम्ही ज्या गोष्टीसाठी योग्य आहात ती गोष्ट मात्र देव तुम्हाला नक्की देतील. हा संदेश अजून काही वेळ ऐकून तर पहा, सर्व दुःख दूर होतील. देव म्हणतो, बाळा चिंता करणं थांबव. चिंता केल्याने कुणाचेही चांगले झाले नाही, तुझे देखील होणार नाही. चिंता केल्याने
त्याने प्रत्यक्ष दुःख वाढत असते. लक्षात ठेव, आज जितकी जास्त चिंता करशील तितके उद्या तुझे दुःख वाढून बसणार. म्हणून यापुढे अजिबात चिंता करू नको. चिंता करणं थांबव आणि तुझा मामा तुझ्या समोर आले आहे म्हणून त्यांना आता वेळ दे. प्रत्यक्ष तुझे पूर्ण दुःख संपून जातील. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस. मी तुझ्या नेहमी सोबत आहे. देव म्हणतो, बाळा तुला आज माझ्यासाठी वेळ द्यायची आहे. जितका आज तू मला वेळ देतील तितकं मी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. देव म्हणतो, मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलता धावून येईल. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. मित्रांनो, बाळू मामा यांचे पूर्णपणे नामस्मरण करत चला. तुम्हाला मामा कधीही कोणत्या गोष्टीत कमी पडू देणार नाहीत. तुम्हाला मामांवरती पूर्णपणे विश्वास असला पाहिजे. तुम्हाला देव कोणत्याच गोष्टीत कमी पडू देणार नाहीत. कोणत्याच गोष्टीची तुम्हाला कमतरता भासणार नाही. फक्त देवांचे नामस्मरण करत चला. विश्वास ठेवा, देव तुमच्यासाठी काहीतरी योग्य आहे ते तुम्हाला नक्की देतील. फक्त तुम्हाला देवांना विसरायचे नाही. देव म्हणतो, आता पूर्ण चिंता थांबव आणि माझ्यासाठी तुझा वेळ दे. लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी पूर्णपणे काम करत आहे. म्हणून आता तुला मला वेळ द्यायचा आहे. मी तुझ्या जीवनात काहीतरी मोठा बदल करणार आहे. विश्वास ठेव माझ्यावर बाळा, तू एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. आज देव तुम्हाला म्हणत आहेत, हा संदेश पूर्ण नाही, मात्र अजून जितका वेळ तुमच्याकडे आहे तितका वेळ हा संदेश ऐकून तर बघा. सर्व दुःख दूर होतील. लक्षात ठेवा, देव तुमच्या अडचणीत सांगून नाही न सांगता येत असतात. फक्त त्यांच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. देव तुम्हाला कधीही काही कमी पडू देणार नाही. देव म्हणतो, बाळा निश्चितपणे हा संदेश ऐकून तर बघ. सर्व दुःख सर्व अडचणी दूर होतील. श्री संत सद्गुरू बाळू मामा. विश्वास ठेवा, देव तुम्हाला नक्की आयुष्यातील पूर्ण अडचणींपासून सामोरे जाण्यासाठी तुम्हाला बळ देतील. तुम्हाला जीवनात जे दुःख येत आहे त्या दुःखांपासून देव तुम्हाला पूर्णपणे आजादी देतील. फक्त तुम्हाला देवांना विसरायचे नाही. नामस्मरण करत राहायचे आहे. आयुष्यात प्रत्येक वेळी कोण काय म्हणते याचा विचार करत बसू नका. तुम्ही जर प्रत्येक व्यक्ती काय म्हणते याचा विचार करत बसाल तर तुमचे दुःख कमी होणे कम आणि वाढणे पूर्णपणे निश्चित आहे. निश्चितपणे दुःख तुमचे वाढत असते. देव म्हणतो, बाळा वेळ काढून आज मला वेळ दे. तुझे नक्की पूर्णपणे दुःख संपून जातील. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. देव म्हणत आहेत, आज हा संदेश पुढे ऐकूनच जा. पूर्णपणे सर्व आयुष्य बदलून जाईल. देव म्हणतो, प्रत्येक वेळी चिंता करणं थांबव आणि माझ्यासाठी वेळ दे. यापुढे असे संदेश ऐकण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर आणि ह्या संदेशाला लाईक कर. धन्यवाद. मित्रांनो, देव म्हणतात, मी तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. तुम्हाला माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, श्री संत बाळू मामा, श्री संत सद्गुरू बाळू मामा, ओम बाळू मामा नमो नमः. आज देवदूत तुम्हाला सांगत आहेत, यापुढे हार मानण्याचा अजिबात विचार करू नका. या क्षणिक गोष्टी कशा दिसतात याची पर्वा न करता तुम्ही त्यावर मात करा. मला तुमच्या आर्थिक आरोग्य आणि कुटुंबाबद्दल चिंता समजत असतात. लक्षात ठेवा, मला तुमच्यासाठी असलेल्या योजनांची पूर्णपणे माहिती आहे. तुमच्या समृद्धीसाठी योजना आहे, हानी नाही. तुम्हाला आशा आणि आशादायक भविष्य देण्याची माझ्याकडे योजना आहे. देव म्हणतो,
नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या बाजूने काम मी करत आहे. आज तुम्ही धीर धरल्यास मी तुम्हाला शांती, उपचार आणि विजयाचा आशीर्वाद देईल. मी या कठीण परिस्थितीचे सुंदर गोष्टीत पूर्णपणे रूपांतर करीन. तुमची वाट पाहत असलेल्या आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करता येणारा पुढील हा जानेवारी महिना आशीर्वाद, अफाट यश, आर्थिक वाढ, नवीन संधी, प्रेम आणि आनंदाने भरलेला महिना असेल. आणि येणारा पुढील फेब्रुवारी महिना हा देखील भरभराने भरून येणार आहे. तुम्हाला पूर्णपणे यावर्षी आनंद मिळणार आहे. तुम्ही ज्याची धीराने वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व तुम्हाला आता प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हायला हवे. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हा आठवडा खूप शुभ आहे. तुम्हाला आर्थिक आशीर्वाद हवा असल्यास हा संदेश आताच पूर्ण ऐका. लक्षात ठेवा, देवाकडे खास तुमच्यासाठी मोठा चमत्कार आहे. देवाने तुमच्या परिस्थितीसाठी एक प्रगती मोठी केली आहे. पडद्यामागे जे घडत आहे ते फक्त तुम्ही पाहाल तर तुम्ही नाचाल, ओरडून देवाचा गौरव कराल. परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात कार्य करत आहेत. तुमच्यासाठी परमेश्वर काहीतरी पडद्यामागे मोठ्या योजना राखवीत आहे. तुमच्यासाठी मोठे कार्य करत आहेत. देव म्हणतोय, मी तुला भरभरून यापुढे आशीर्वाद देईन. तथापि जसे तुला माझे आर्थिक आशीर्वाद मिळतात तसेच परत देण्याचे लक्षात ठेव. तुझा केवळ राहणीमानच नाही तर तुझ्या देणगीचा दर्जाही उंच कर. माझे आशीर्वाद मला आवडत असलेल्या इतरांसोबत शेअर कर. तुझा विश्वास असेल तर आत्ताचा संदेश लाईक केला नसेल तर लाईक कर. नवीन अध्यायात आता तू प्रवेश करणार आहे. तुला आता नवीन मार्ग येणार आहेत. तुझ्या प्रार्थनांचे उत्तर आता पूर्णपणे दिले जाईल आणि तुला आशीर्वाद पूर्णपणे मिळून जाईल. 2 अतिविचार तुझी शांती चोरतील, ते म्हणजे प्रार्थना आणि विश्वास आणि शरणागती. देवाच्या हातात द्या. 3 तुमच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहे. तुमच्या आशीर्वादाची तयारी करा. तुम्ही पुरेसे सहन केले आहे आणि एक यश जवळ आहे. 4 तुम्ही अगदी अंधारातही मात कराल. देव तुम्हाला विजयासाठी मार्गदर्शन करेल. माझ्या प्रिय देवा, पुढे असलेल्या महिन्याला मला आशीर्वाद दे आणि ह्या महिन्याला देखील मला आशीर्वाद दे. मागील महिना कितीही आव्हानात्मक असला, मागील वर्षे कितीही आव्हानात्मक असला तरीही तुझी कृपा दररोज नवीन असते. हे जाणून मी विश्वासाने या नवीन वर्षाकडे जात आहे, पुढील महिन्याकडे देखील जात आहे. जरी सर्व काही माझ्या योजनानुसार होत नसले तरी मला आठवण करून दे की प्रभूचा आनंद ही माझी शक्ती, शांती आणि आशा आहे. देव म्हणतो, बाळा, चांगले काम करताना खचून अजिबात जाऊ नको, कारण तू हार मानली नाही तर योग्य वेळी माझे अनेक आशीर्वाद तुला मिळतील. तू तुझ्या यशाच्या अगदी पूर्णपणे जवळ आहेस. म्हणूनच शत्रू तुझ्यावर सर्व काही फेकत आहे. लक्षात ठेव, जोपर्यंत तू धीर धरला आहे तोपर्यंत तुला यशाच्या मार्गावरून कोणीही हलू देणार नाही. तुझी सर्वात मोठी इच्छा स्वतः परमेश्वर पूर्ण करतील. म्हणून आज हा संदेश पुढे एकच चल. विश्वास ठेव, तू एकटा नाहीस. मी तुझा परमेश्वर कायम तुझ्या सोबती आहे. तुमचा देवांवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. देव म्हणतो, बाळा, चिंता करण्याची गोष्ट नाही. मी कायम तुझ्या सोबत आहे. तुला ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणीपासून आता मी तुला पूर्णपणे मुक्ती देण्याकरिता तुझ्या समोर आलेलो आहे. त्यामुळे मला वेळ दे. तुझं आयुष्य भरभराटून चांगलं होईल. लक्षात ठेवा, तुम्हाला देव प्रत्येक वेळी कर्माचे फळ केव्हा देत असते तुम्हाला माहीत आहे का?
तुम्ही चांगल्या कर्माचे तुम्हाला फळ मिळत केव्हा असते, आज आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐका आणि आवडल्यास हा संदेश पुढील लोकांना जरूर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा. देव म्हणतो, कर्म बिघडण्याचे कारणे असतात. यामध्ये दुसऱ्याचे वापरलेली वस्तू वापरू नयेत, उपयोगात आणलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू तर चुकूनही वापरू नयेत. कधी कुणाच्या हातात मीठ, मिरची, घमंड, कोळसा, लोखंड देऊ नये, नाहीतर त्याची सगळी संकट तुझ्यावर येऊ शकतात. तिसरी गोष्ट, सगळ्यांच्या घरी निमंत्रण योजनाला जाऊ नये. जर ती व्यक्ती चोर, चरित्रहीन किंवा अपराधी प्रवृत्तीची असेल तर त्याच्या घरी जेवण करू नये, नाहीतर तू पण त्याचे भागीदार होऊ शकशील. लक्षात ठेव. तिसरी गोष्ट आहे, दुसऱ्याने वापरलेले कपडे आणि दुसऱ्यांचे अंथरूण कधीही वापरू नको. पाचवी गोष्ट आहे, केसर, हळद, रुमाल दुसऱ्याला देऊ नको. सहावी गोष्ट आहे, घरातील खराब वस्तू विकू नये, फुकट द्यावी, नाहीतर घरातील दारिद्र्यता कधी कमी होणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला घरातील खराब वस्तू कधीही विकायची नाही, ती फुकट द्यायची आहे. सातवी गोष्ट आहे, रात्रीच्या वेळी चुकून सुद्धा दूध, दही आणि मुळा दान करू नका. ह्या 7 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. यापुढे कधीही तुमचे कर्म बिघडणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतोय, बाळा, चिंता करण्याची गरज नाही. आता तुझा हा वर्ष पूर्णपणे आनंदाने भरून जाणार आहे. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस. मी तुझ्या नेहमी सोबत आहे. मी तुला कोणत्याही वेळी अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी पूर्णपणे तुझ्या समोर आहे. यापुढे चिंता करण्याची कसलीही गोष्ट नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, आज देव तुमच्या समोर आले आहेत आणि स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहे आणि ह्या संवादानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. त्यामुळे हा संदेश दुर्लक्ष न करता संपूर्ण ऐका आणि संदेश आवडला तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्या मुलांचा आईवर विश्वास असतो, तसेच श्री संत बाळूमामांवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, मामा कोणतीही संकट तुमच्यापर्यंत अजिबात येऊ देणार नाहीत आणि जी तुम्हाला संकट आली आहेत त्या संकटांपासून तुम्हाला नक्कीच बाहेर पाडतील. विश्वास ठेवा, तुम्ही एकटा नाहीत. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नका घाबरू, तुम्ही देव त्यांचा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतो, तुम्हाला कितीही वेळा संकट आली तरी त्या संकटांना सामना करण्यासाठी मी तुमच्यात बळ देत असतो, हिंमत देत असतो. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, कारण जो पकडतो माझा हात त्याला आयुष्यभर कोणाचे पाय मी धरण्याची गरज भासवत नाही. बरं, श्री संत सद्गुरू बाळूमामा एकदा म्हणून तर पहा. मामा म्हणतात, अजिबात बेहू नको, मी तुझ्या सोबत आहे. नियत कितीही चांगली असू दे, ही दुनिया तुला दिखाव्यावरून तुझी किंमत ठरवत असते आणि तुझा दिखावा कितीही चांगला असू दे, परमेश्वर तुझी नियत ओळखून तुला फळ देत असतो. दिखावा देवांपुढे करू नका. लक्षात ठेवा, उपवास नेहमी अन्नाचाच करावा, अन्नाचाच काबर करावा. उपवास कधीतरी मनाचा करावा, उपवास कधीतरी मीपणाचा करावा. उपवास हा कधी अहंकाराचा करावा. विश्वास ठेवा, जिथून तुम्ही पूर्णपणे मीपणाचा कळस मांडता तिथे तुम्हाला देव साथ द्यायचे सोडून देतात. जिथे तुम्ही पूर्णपणे स्वतःला शहाणे समजतात तिथून देव तुम्हाला साथ देण्यापासून सोडून जातात. लक्षात ठेवा, देवांना विसरू नका. जीवनात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीही संपणार नाही. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येत असतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट ज्या दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत. निशंक मनाने मामांवरती विश्वास ठेवा, निस्वार्थ मनाने भक्ती करा. 100% देव तुम्हाला काही देखील कमी पडू देणार नाहीत.
तुमची नियत चांगली असू द्या, तुम्हाला परमेश्वर साधा काटाही टोचू देणार नाही. मन मोकळेपणाने कोणाजवळ यापुढे मनातील इच्छा व्यक्त करू नका. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमची इच्छा, तुमची जखम दुसऱ्यांना दाखवत असाल तर तुमच्या नेहमी लक्षात असू द्या, प्रत्येकाच्या घरात मीठ असते मात्र औषध नसते. म्हणून प्रत्येकाला तुमचे दुःख सांगत बसू नका. दुःख सांगायचेच असतील तर तुमच्या परमेश्वरांना सांगा, ते तुमचे सर्व दुःख दूर करतील. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाका. कारण जर एखादी व्यक्ती तुम्हाला जीवनात आनंदी दिसत असेल, पूर्णपणे आनंदात ती दिसत असेल, तर याचा अर्थ अजिबात असा नसतो की त्या व्यक्तीच्या जीवनात पूर्णपणे तिचे जीवन आनंदी आहे, सगळं काही सुरळीत आहे. याचा असा विचार करू नका. याचा अर्थ असा आहे, ती व्यक्ती आनंदी आहे कारण त्या व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि तुमचा नकारात्मक आहे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो आणि मामांवर विश्वास ठेवतो त्याला निश्चितपणे मामा पाहिजे त्यापेक्षा जास्त देत असतात. विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाहीत, देव तुमच्या सोबत आहे. तुम्ही तुमचा नकारात्मक विचार नष्ट करा. तुमचे सर्व वाईट परिस्थिती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही तुमचं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागत असेल. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात कितीही दुःख, कितीही वेदना सहन कराव्या लागत असल्या तरीही तुम्हाला मामा पूर्णपणे मदत करतील. पण फक्त तुम्हाला देवांचे नामस्मरण करायचे आहे. काही वेळा नीती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त तुमचं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच. ते पूर्ण अडचण तुम्हाला देव आणत असतो. कारण वाईट वेळ आल्याशिवाय शिक्षण आयुष्याचं घेता येत नसतं आणि शिक्षण असल्याशिवाय आयुष्य जगता येत नसतं. म्हणून शिक्षण घ्यायचे असेल तर आयुष्याचं अनुभवाचं घ्या. जो व्यक्ती अनुभव घेत असतो तो व्यक्ती आयुष्यात कधीही वाईट परिस्थितीत रडत बसत नाही. त्या परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे धाडस करत असतं. विश्वास ठेवा, अडचण आली म्हणून रडू नका. देवांना पूर्णपणे वाईट म्हणू नका. देव तुमची प्रार्थना ऐकत नसतो, कारण तुमच्यासाठी काहीतरी देव पाहत असतं, तुमची परीक्षा घेत असतं. म्हणून प्रत्येक वेळी देवांना सांगत बसू नका की देव माझ्या पूर्ण इच्छा पूर्ण करा, संपूर्ण माझं आयुष्य सुरळीत करा. देव म्हणतो तसं म्हणण्यापेक्षा माझ्या समोर येऊन एकच म्हण, माझ्या प्रयत्नांना साथ द्या. मी नक्कीच तुमच्या प्रयत्नांना साथ देईल. सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे जर का आता तुमच्या जीवनात येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणी येत नाही तेव्हा कोणत्या रूपात तुम्हाला बाळूमामा मदत करून जातील हे तुम्हाला देखील समजणार नाही. म्हणून नामस्मरण सुरू असू द्या. देव तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. नक्की तुमच्या अडचणीच्या वेळी कोणत्या रूपात मामा येतील तुम्हाला समजणार नाही. देव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला भास एक ना एक दिवस होणार आहे. कारण ज्यांनी मामाचे नामस्मरण केले आहे त्या प्रत्येकाला मोठे मोठे अनुभव आले आहेत. तुम्हालाही अनुभव येणार आहे. फक्त नामस्मरण सुरू असू द्या. थोर उपकार तुझे श्री संत सद्गुरू बाळूमामा, आधार तुझा बाळूमामा, तू दाता तू विधाता तू कारण तू करता, तू माता तूच पिता तू बंधू तू सखा, आम्हावरी राहू दे बाळूमामा तुझी दया. हीच विनंती तुझ्या चरणी बाळूमामा, तुम्ही प्रत्येक वेळी आमच्या सोबत असा, असं प्रत्येक वेळी म्हणा. देव तुमचा हात कधीही सोडणार नाही. लक्षात ठेवा, निस्वार्थ मनाने केलेली देवाची भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. त्याच प्रकारे निस्वार्थ मनाने देवाची भक्ती करा. तुम्हाला देव साधा काटाही टोचू देणार नाही. तुम्हाला आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे यापुढे महत्त्वाचे नाही. तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीला आनंद देत चला, कारण जीवन कधी संपेल हे सांगता येत नाही. म्हणून देव म्हणतो यापुढे चिंता करणं सोड आणि आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल. मी दिलेल्या 24 घंट्याचा पूर्णपणे उपयोग कर. जेव्हा जेव्हा तुला आयुष्यात मामांची गरज असेल तेव्हा
तुझ्यासाठी ते नक्की धावत येतील, म्हणून त्यांचे नामस्मरण कधीही सोडू नको. मित्रांनो, भक्तीचे नाम श्री संत सद्गुरू बाळूमामा, शक्तीचे नाम देखील मामा, आनंदाचे नाम देखील बाळूमामा, सुखाचे नाम देखील बाळूमामा. तुम्हाला जीवनात कधीही देव दुखी करू देणार नाहीत. देव कधीही तुम्हाला दुखी करणार नाहीत. मामा म्हणतात, खात्री झाल्याशिवाय यापुढे जीवनात कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नको. कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ पुढे देवापुढे देखील नासका निघत असतो. कोणावरही कसाही विश्वास ठेवू नको. लक्षात ठेव, ज्या व्यक्तीला तू स्वतःच म्हणत आहेस, तो व्यक्ती तुला पूर्णपणे जेव्हा धोका देत असते तेव्हा तुला पूर्णपणे वाईट वाटत असते. तुला जीवनात असून नसल्यासारखं वाटत असते. आयुष्यात अनुभव घेत चल, कारण अनुभव येणं ही खूप गरजेचं असतं. कारण अनुभवातूनच तुला हातून झालेली चूक तिथेच लवकर लक्षात येईल आणि ती चूक सुधारून तू ध्येयाच्या रस्त्यावर जाशील. लक्षात ठेव, ध्येय साध्य करणे कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. देव नेहमी तुमच्या सोबत आहेत. फक्त तुम्हाला हार मानायची नाही. आज नाही, मात्र उद्या सुख तुमच्याचकडे येणार आहे. पूर्णपणे सुखाचा दरवाजा तुमचा एक ना एक दिवस उघडणार आहे. फक्त तुम्हाला परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे. श्रोणी वाटे बाळूमामा यांच्या नामाचा आधार. बाळूमामा संग धरता कोण राहील निराधार. बाळूमामा तुम्हाला कधीही सोडणार नाही ती एकटे. अडचणी तुमच्या आयुष्यात नाही तर तुमच्या मनामध्ये आहेत. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप तुमचा मार्ग निघेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा. ओम बाळूमामा नमो नमः. मामा तुम्हाला म्हणतो, बाळा अजिबात दुर्लक्ष करू नको. हा संदेश खास तुझ्यासाठी आहे. तुझे जीवन सुधारवण्यासाठी हा संदेश मी तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. म्हणून तुझ्यापर्यंत पोहोचवलेला हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. भाग्यवंत ठरशील. ज्या प्रकारे जीवनात अडचणींना सामोरे जाताना तुम्हाला पूर्णपणे डोक्याचा वापर आणि बळाचा वापर करावा लागतो, त्याचप्रमाणे तुम्हाला मामांचे नामस्मरण करत असताना, मामांची भक्ती करत असताना तुम्हाला संकटांचा देखील सामना पूर्णपणे करावा लागेल. तुम्हाला दुःख आले म्हणून रडूनही लागेल. लक्षात ठेवा, उगाची भीतोसी बह्य हे पळू दे. जवळ येऊ दे बाळूमामा यांची शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू बाळ त्यांचा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. तुम्हाला देव कधीही कोणती अडचण येऊ देणार नाहीत. लक्षात ठेवा, ज्यावेळी जाशील तू काळोखात त्यावेळी तुझी सावळी ही सोडेल तुझी पाठ. फक्त त्यावेळी घाबरू नको. बाळूमामा पकडतील तुमचा हात. मामा कायम तुमच्या सोबत आहेत. आपल्या भक्ताच्या नेहमी देव सोबत असतात. त्यामुळे देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, तर त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. अडचणींना भिवू नका, त्यांचा सामना करा, त्यांना पूर्णपणे सामोरे चला. तुम्ही जर अडचणींना भिवून राहाल तर यापुढे आयुष्यात काही करू शकणार नाही. लक्षात ठेवा, जितका वेळ अडचणींना भिवून राहाल तितका वेळ तुम्हाला ती अडचण भिडवेल आणि पूर्णपणे तुमचा वर्तमान काळ तर वाईट होईलच आणि येणारा भविष्यकाळ तुमच्यासाठी पूर्णपणे दर्दकारक असणार आहे. लक्षात ठेवा, यापुढे अडचणींना भिवू नको, त्यांचा सामना कर असं देव म्हणतात. विश्वास ठेव, कधी कधी तुला ते देखील भेटतं ज्याची तू कधीही अपेक्षा देखील केला नसतो. फक्त तुला माझी भक्ती करायची आहे. बाळूमामांकडे यापुढे काही मागायचे असेल तर एकच मागा, ती म्हणजे मामा माझ्या प्रत्यक्ष प्रयत्नांना साथ द्या. नेहमी म्हणू नका बाळूमामा माझे प्रत्यक्ष पूर्ण जीवन नीट करा, पूर्णपणे जीवनात माझ्या आनंद आणा असं सारखं म्हणू नका. देव म्हणतो, बाळा मला माहीत आहे तुझ्या जीवनात पूर्णपणे दुःख आहेत, पूर्णपणे संकट आहेत, मात्र तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. मी तुझ्यासाठी पडद्याच्या मागे अशा गोष्टी काही योजना राखल्या आहेत. त्या योजना पाहिल्यानंतर आनंदाने नाचू लागशील. म्हणून चिंता करणं सोड, तुझ्या क्षेत्रात काम करत चल. एक ना एक दिवस यश तुलाच मिळणार आहे. तुझे ध्येय तुलाच मिळणार आहे. विश्वास ठेव,
तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. तुला ही दुनिया जर का साथ देत नसली तरी मी तुझा मामा तुझ्या सोबत आहे. फक्त तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे. मी तुला कधीही एकटं सोडणार नाही, एकटं पडू देणार नाही. तुला माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. बस एक छोटा सा काम कर देना बाळू मामा, जो लिखेगा बाळू मामा उसकी जोली खुशियों से भर देना. ओम बाळू मामा नमो नमः लिहून तर पहा, भाग्यवान ठराल. आज देव तुमच्याशी संवाद साधत आहेत. हा संदेश तुम्ही इतका ऐकला असाल तर धन्यवाद. मित्रांनो, बाळू मामा तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत. तुमच्या ते नेहमी सोबत आहेत. तुम्हाला देव कधीही काही देखील कमी पडू देणार नाहीत. लक्षात ठेवा, बाळू मामा यांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृष्ट श्रद्धा ठेवावी आणि तुमची भावना असावी मनोभावी ऐसी की पाठीशी आहेत आदमापूरचे मामा. उगीच कशाला भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी. बाळू मामा पूर्णपणे मला दासासी, पूर्णपणे तुम्हाला देव देणार आहेत. पूर्णपणे अपेक्षापेक्षा जास्त देव तुम्हाला देतील. तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, आयुष्यात काही नसले तरी चालेल, मात्र तुमच्या बाळू मामा यांचा मायेचा हात नेहमी तुमच्या डोक्यावर असणारच आहे आणि असावंच लागणार आहे. विश्वास ठेवा, तुम्ही एकटा नाहीत. तुमच्या पाठीशी तुमचा देव आहे, तो म्हणजे बाळू मामा. तुम्हाला देव कधी एकटे पडू देणार नाही. कोण म्हणतं मामा दिसत नाही? बाळू मामा हे पूर्णपणे दिसत असतात. ते वाऱ्याच्या रूपात, सावलीच्या रूपात, अनेक रूपात असतात. फक्त ते त्यालाच दिसतं जो निस्वार्थ मनाने नामस्मरण करत असतो, त्यालाच मामा दिसत असतात. हा संदेश इतका जर ऐकला असाल तर कमेंटमध्ये आताच लिहा, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्णत्व वेळ दिला आहे. मित्रांनो, कधीही कोणाचं वाईट होऊ देऊ नका. कोणाचंही वाईट व्हावी अशी मनामध्ये श्रद्धा नसू नये, मनामध्ये असे विचार नसू नयेत. तुम्ही जर विश्वास ठेवा, कोणाचे जरी चांगले कराल तर निश्चितपणे तुमचे एकदा न एकदा चांगले होत जाईल. फक्त तुम्हाला ते दिसून येणार नाही, मात्र निश्चितपणे तुमचं एक ना एक दिवस आयुष्य चांगलं होत असतं. तुम्हाला देवांवर विश्वास ठेवायचा आहे. तो तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही. कोणाचं वाईट होऊ दे असं तुम्हाला कधीही वाटू नये. पण ज्यांना वाटतं की तुमचं पूर्णपणे वाईट होवं, त्यांना देव कधी माफ करणार नाही. बाळू मामा त्यांचं पूर्णपणे पाहून घेतील. लक्षात ठेवा, बाळू मामा तुमचं जीवन पूर्णपणे चांगलं करतील. तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे. मामा म्हणतात, विश्वास ठेव, कधी कधी मी तुला ते देखील देईल ज्यावर तू कधी विचार देखील केला नसेल. फक्त तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. तू कोणाला फसवू नको. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक अजिबात होऊ देणार नाही. फक्त कोणालाही यापुढे फसवू नको. कोणालाही नावं ठेवू नको. विश्वास ठेव. समोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा तुझ्या पाठीशी उभी असलेली मामांची शक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात मोठी आहे. त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधी तयार केले आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न करून तर बघ, विजय हा तुझाच होणार आहे. एकदा म्हणून तर बघ. श्री संत सद्गुरू बाळू मामा. सुई दोरा हरवला नाही, पण हल्ली तो कोणी मागतही नाही. कारण आजकाल फाटलेली नाती व तुटलेली मन शिवायची गरज कोणालाही वाटत नाही. देव म्हणतो, प्रत्येक नाती जप, मी तुला जपेल. तू प्रत्येक व्यक्तीला जप, मी तुला जपेल. वाईट वेळेत असणाऱ्या व्यक्तीला मदत कर, मी तुला मदत करेल. दुःखात असणाऱ्या व्यक्तीचे, रडत असणाऱ्या व्यक्तीचे अश्रू पुस, मी तुला कधीही रडवणार नाही. लक्षात ठेव, चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनंतांचा हात धरा, भुकलेल्यांना खाऊ घाला, तुमचे नक्की कल्याण होईल. देव म्हणतो, बाळा चिंता करण्याची कसलीही गरज नाही. तू जितकी जास्त चिंता करतो त्यापेक्षा जास्त प्रयत्न करून तर बघ. विश्वास ठेव, तुला जितके हवे आहे त्यापेक्षा जास्त मी दिल्याशिवाय राहणार नाही. तुला आयुष्यात ज्या चिंता सतावत आहेत त्या चिंता मी तुझ्या पूर्णपणे दूर करणार आहे.
तुला वाटत नाही तितके तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी पडद्याच्या मागे गोष्ट केले आहेत. प्रत्येक मी तुझ्यासाठी भरपूर ठेवलो आहे. तुला विश्वास ठेवायचा आहे. मन से बाळू मामा को जोड़ लो, बाकी तुम्हारा सब ठीक हो जाएगा. एक बार मामा का नाम लेकर तो देखो, तुम्हारा जीवन आनंदी हो जाएगा. एकदा म्हणून तर पहा, श्री संत सद्गुरू बाळू मामा. आनंदी जीवन झाल्याशिवाय राहणार नाही, भाग्यवान तर ठरसाल. देव म्हणतो, रानात तण आणि मनात ताण कधीही ठेवू नका. ज्या प्रकारे रानातले तण पिकाचा नाश करतात आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करतात, आणि बाळू मामांचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते. म्हणून प्रत्येक वेळी मामांचे नामस्मरण करत चला, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. देव म्हणतो, ओळखतो आवाज, ओळखती खूण. आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा बाळू मामा नुसता संत नाही. त्याचे स्मरण कर, देहभान विसरून. तो हळूवार येईल आणि जाईल, कानात तुला सांगून जाईल. बाळा, अचिंता करू नको, मी तुझ्या सोबत आहे. मामा तुमच्या नेहमी सोबत आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला त्यांची निस्वार्थ मनाने भक्ती करायची आहे. तुम्हाला केव्हाही काही ते कमी पडू देणार नाहीत. देव तुमचे आयुष्य नक्की पूर्णपणे नीट करतील. तुम्हाला प्रत्येक संकटांचा आता सध्या सामना करायचा आहे. लक्षात ठेवा, संकट तुम्हाला संपवण्यासाठी येत नसतात, तर तुमच्या अंगातली जिद्द पाहण्यासाठी येत असतात. तुम्ही त्यांना भिवून राहताल तर ती निश्चितपणे वाढतील. त्यांचा सामना करताल ती निश्चितपणे संपतील. विश्वास ठेवा, एकटा नाहीत. तुमच्या पाठीशी देवांचा मोठा आशीर्वाद आहे. जे तुम्ही दुसऱ्यांना देतो तेच तुमच्याकडे परत येत असतं. मग तो आनंद असो, प्रेम असो किंवा दुःख असो. कारण आयुष्य कर्माने भरलं आहे. तुमचे कर्म वाईट असतील तर जीवन वाईट असणार. कर्म चांगले असतील तर जीवन चांगले झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही. विश्वास ठेवा, मी तुमच्या सोबत आहे. देव म्हणतो, बाळू मामा यांची केलेल्या कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक सेवेचं फळ बाळू मामा प्रत्येकाला देतच असतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचं फळ हे मिळणार. निस्वार्थी वृत्तीने केलेली मामांची सेवा कधीही वाया जात नाही. लक्षात ठेवा, मामांसाठी तुम्ही खूप प्रिय आहात. तुम्हाला देव कधीही विसरणार नाही. फक्त तुम्हाला देवांचे नामस्मरण सुरू ठेवायचे आहे. विश्वास ठेवा, तुम्ही एकटा नाहीत. तुमच्या पाठीशी मोठा ब्रह्मांड नायकाचा हात आहे, तो म्हणजे बाळू मामांचा. तुम्हाला कधीही दुखी करणार नाहीत. तुम्हाला नामस्मरण करायचे आहे. सहमत असाल आत्ताच कमेंटमध्ये म्हणा, मामा माझा पाठी राखा. मित्रांनो, हा संदेश जर पूर्ण वेळ देऊन ऐकला असाल तर धन्यवाद. पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहमी जर तुम्हाला बाळू मामा यांचे संदेश ऐकायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. नेहमी मामाला म्हणा, बाळू मामा मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटी मला व्यसन द्या. तुम्ही कधीही माझी साथ सोडणार नाही. या तुमच्या बाळाची भक्ताची साथ कधीही सोडणार नाही आणि कधीच नाही काढणार. ह्या डोळ्यावरचा हात, ह्या डोक्यावरचा हात. लक्षात ठेवा, देव नेहमीच तुमच्या सोबत आहेत. देवांना फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने त्यांचे नामस्मरण करा. देव तुम्हाला केव्हाच काहीच कमी पडू देणार नाही. कोणाचाही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून यापुढे खिल्ली उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो. म्हणून प्रत्येकाच्या परिस्थितीवरून त्याची खिल्ली उडवू नका. देव म्हणतो, तुझी परिस्थिती नक्की बदलेल. फक्त तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे. त्या दिवशी तुम्हाला असे वाटेल की
संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाचे पाठ फिरवा आणि मग पूर्णपणे फोटो काढा. संपूर्ण जग तुमच्या मागे असेल. लक्षात ठेवा, जसे तुमची मनस्थिती असेल, जसे तुमचे विचार असेल, तसं तुमचे जीवन असते. नकारात्मक विचार करसाल तर जीवन नकारात्मक होईल. जीवन चांगल्या प्रमाणे जगायचे असेल तर सकारात्मक विचार तुम्हाला करावेच लागतील. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची कधीही जाणीव देत नाही. विश्वास ठेवा, तुम्ही एखाद्याचे चांगले केल्यानंतर तुमचे कोणत्या ना कोणत्या रूपात देव चांगले करत असतात. ज्या प्रकारे माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक घरातच, ठराविक कुटुंबातच आणि ठराविक ठिकाणीच जन्म घेते व ज्या ठिकाणी माणुसकी जन्म घेते त्या ठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य असते. म्हणून प्रत्येक वेळी माणुसकी मनामध्ये असू द्या. तुम्ही माणुसकी जर नसेल तर प्रत्यक्ष देव तुम्हाला कधीही साथ देणार नाही. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामाचेच अंतरंग शुद्ध बनते. नामाचे मन अंतकरणात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळी आपोआप जाते. विश्वास ठेवा, तुम्ही एकटा नाही, तुमचा देव तुमच्या सोबत आहे. देव म्हणतो, स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की तुला आनंद घेता येतो आणि देताही येतो. म्हणून प्रत्येकाला आनंद द्यायचा असेल तर तुझा स्वार्थ आणि मोठेपणा एकदा काढून तर बघ, नक्की तुझ्या सर्व दुःख दूर होतील. मित्रांनो, तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन बाळूमामा यांच्या संदेशासह. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा आणि संदेशाला लाईक करा. आणि संदेश कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा. धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन संदेशासह.